तुम्हाला सांगतो या मुंबई दांड्याची वैशिष्ट्य आहे की डिश अशी बनवतात ना की आलूचा पराठा, आलू पराठा बहुतेक वेळ आपण तव्यावर खाल्लेला बघतो, पण आता तुम्ही बघाल ना की म्हणजे तंदुरीमध्ये भात केला, तंदूरी बनवतात त्याच्यामध्ये भात केला. तंदूर चालू असेल तर भेटेल आपल्याला, नसेल तर शेत पण आपले मित्र असतात. असे कधी काय आपण कधी पण आलो म्हणजे आज रात्री येऊ दे अपरात्री येऊ दे आवाज दिला तरी आपल्यासाठी उघडतात. मला आज पण बघायला नाही भेटणार, पण तुम्हाला कधी नेक्स्ट टाइम आहे ना मी भातकराच्या याच्यात दाखवेल तुम्हाला तंदूरमध्ये. पण या तंदूरमध्ये बनवतात पराठा, पण आता तुम्ही तव्यावर बनवायचं तर आतमधले याच्यात मित्रांची नावं सांग तुझ्या. आणि हे माझे मित्र अजून सारे फक्त पुढे गेले, राजू भुवन, शैलेश, साई पद्याश्री आहेत प्लस कांजूरकर. त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे, आमचे कांजूरकर आमच्यामध्ये म्हणतात आम्हाला अभिमान आहे. अशा कांजूरकरांनी माझं अजून आव्हान आहे की कांजूरकर ऐकत असतील तर की कृपया करून बाहेरच्या पालख्यांमध्ये जाण्यापेक्षा आपल्या पालख्यांमध्ये जाऊन एकदा बघा, व्यवस्थित असतं सगळं काय. असं नाही की नाही आपल्या पालख्यांमध्ये फक्त वादविवाद ठेवायचे बाजूला, फक्त 8 दिवस पालखीच्या साईनामाच्या गजरात चालत राहायचं. तर बोलावून साहेब डिश तयार होत आली आहे, घेऊन येत आहेत आपल्याला खायला. दिखाओ जरा क्या डिश है आपका. आलू पराठा है. आलू पराठा है इसमें. अच्छा हाँ बघा आता हा बघा आलू पराठा टेस्टला एक नंबर आहे, पण आलू पराठा मस्त आहे. सॉस म्हणजे काही ठिकाणी जसं भाग बदलत जातो ना तसं दही आहे, तर कुठे डाळ भेटते, कुठे सॉस भेटतो, तर कुठे लोणचं भेटतं, अजून कुठे चटणी भेटते. असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जसा एरिया बदलत जाणार तसे आलू पराठ्याबरोबरचं हे पण स्वाद इकडचा वेगळा आहे. म्हणजे मुंबई ढाब्याचा हा आलू पराठा म्हणजे फेमस आहे. अच्छा हे बी आपल्या मुंबईकर येतात संग्रामला जाणार ते पहिला आलू पराठा मागतात. अच्छा पालखीला जाणारे येणारे पहिल्यांदा तुमच्याकडे हा पराठा मागतात. अच्छा ठीक. तर आपले मित्रमंडळी आणि आम्ही हा सॉस टेस्ट करणार आहे आणि त्याची तुम्हाला चव काय आहे ते आम्ही व्यक्त पण होणार आहे. जर खरोखर चांगली असेल आता तरी पण त्यांनी घाई बनवलं कसं आम्हाला चालायला उशीर होऊ नये म्हणून त्यांनी घाई गडबडीत बनवला. आणि मीठ नाही जास्त आली का, जसं पण तुम्हाला पाहिजे तर मीठ घेऊन वरून टाकू शकतो. गरम फुल गरम आहे. धाबा ह्या साईडला आहे आणि आम्ही त्यांच्या जरा बॅक साईडला आलोय रिलॅक्स मध्ये. हा बोल. आलो तरी आम्ही शेत आपला एवढा खास आहे की आपण कधी पण या, तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर तर तुम्ही नाही मागता नाही म्हणून तुम्ही बोलू शकता. माझं नाव सांगितलं तुम्ही बोललात तर कधी
पण जागा 8286881566 रिपीट 8286881566. हा याचा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही लिंबू किंवा अमित पवार बोलून त्याला संपर्क साधू शकता. साई भजन करायचं असेल तरी स्वतःच्या लेवलने होईल तेवढी भजनं गाण्याचा प्रयत्न असतो. साधा सिंपल. पण साधा सिंपल असून पण चांगलाच आहे. ह्याच्या आधी पण आपण त्याची व्हिडिओ केलेली, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. अपेक्षा काही नसते, फक्त येण्या जाण्याचा खर्च द्यावा हीच फक्त अपेक्षा आहे. पानी का बड़ा बोतल डाले